विधान परिषदेवरती अजित पवारांचे समर्थक नाना काटेंचा दावा. चिंचवड विधानसभेतील बंडखोरी मागे घेताना पुढे संधी दिली जाईल असा शब्द अजितदादांनी दिल्याची काटेंची माहिती. सतीश भोसलेची गाडी बीड पोलिसांनी जप्त केली. गुन्हा दाखल होऊन 4 दिवस झाले तरी सतीश भोसले फरारच. बीड पोलिसांच्या तपास पथकाकडून शोध सुरू. आमदार संदीप क्षीरसागर यांचा कथित ऑडिओ क्लिप व्हायरल. ऑडिओ क्लिपमध्ये क्षीरसागरांची बीडच्या नायब तहसीलदारांना धमकी. धमकीची ऑडिओ क्लिप जुलै 2023 मधली असल्याची माहिती. प्रशांत कोरेटकरला मुंबई उच्च न्यायालयाची नोटीस. आज सुनावणीसाठी उच्च न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश. हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. सूत्रांची माहिती. विधानसभेला काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यामुळे भाऊ पाटील नाराज होते. सिस्ट्रा फ्रेंच कंपनीने एमएमआरडी आणि राज्य सरकार विरोधात केलेली याचिका मागे घेतली. नियमांचं उल्लंघन केल्याचं कारण देत एमएमआरडीने कंपनीशी केलेला करार रद्द केला. त्यानंतर सिस्ट्राची हायकोर्टात धाव. लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत 33,232 कोटी खर्च. अजित पवारांची विधानसभेत माहिती. तर आगामी काळामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटींची तरतूद अर्थसंकल्पातनं घोषणा. लाडक्या बहिणीचा हप्ता 2,100 रुपये करण्याची कोणतीही घोषणा अर्थसंकल्पातनं नाही. त्यामुळे तूर्तास लाडक्या बहिणींना 1,500 रुपयांवरच समाधान मानावं लागेल. त्यामुळे आज विरोधक आक्रमक होण्याची शक्यता. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटण्याचीही शक्यता. योजनेसाठी पुढच्या आर्थिक वर्षाकरता 36,000 कोटी रुपयांची तरतूद. मागच्या वर्षाच्या तुलनेत तब्बल 10,000 कोटी रुपयांची तरतूद कमी. लाडकी बहीण योजनेचे पैसे कमी केलेले नाहीत. प्रत्येक पात्र महिलेला पैसे मिळणार. योजनेचे पैसे वाढण्याची गरज पडली तर जुलै-डिसेंबर महिना आहे. फडणवीसांचं लाडकी बहीण योजनेवरती स्पष्टीकरण. महायुती सरकारने लाडक्या बहिणींना कुठलाही दगाफटका दिला नाही. 2100 रुपयांबाबत सरकार लवकरच घोषणा करेल. मंत्री आदिती तटकरेंची माहिती. राज्यात कमिशन खाणाऱ्यांची फौज सरकारने निर्माण केली असून महाराष्ट्र खंडणीखोरांचं राज्य. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांची अर्थसंकल्पावर टीका. तर व्हिजनलेस अर्थसंकल्प असल्याचा चव्हाणांचा टोला. अर्थसंकल्पातून गरज सरो वैद्य मरो या मानसिकतेचं दर्शन. सामनातून अर्थसंकल्पावरती हल्लाबोल. राज्यातील जनतेच्या पत्रात तर काहीच टाकलं नाही, परंतु शेतकरी आणि लाडक्या बहिणींच्याही तोंडाला पानं पुसली. अशा पद्धतीचा कृतज्ञपणा. सामनातून टीका. अर्थसंकल्पानंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचं हस्तांदोलन. मात्र शिंदे ठाकरेंना नजर न देताच चालत गेले. शिंदे ठाकरेंची नजरानजरही नाही. गेल्यावेळीही आम्ही तिघे होतो. आता खुर्च्यांची थोडी अदलाबदल झाली आहे. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पत्रकार परिषदेदरम्यान शिंदेंचं वक्तव्य. तर तुमच्या मनातून ते काही जात नाही म्हणत अजित पवारांनी एकच हशा पिकवला. लाडका कॉन्ट्रॅक्टरने अर्थसंकल्प खाल्ला. 2 विमानतळं जोडण्याचं काम अदानींनी केलं पाहिजे. हे सरकारने करायला नको. उद्धव ठाकरेंची टीका. काँग्रेसचे पुण्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांचा शिवसेनेत प्रवेश. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. यावेळी नीलम गोऱ्हे, उदय सामंतही उपस्थित. मुंबई महानगरपालिकेवर दावा ठोकण्याचा नैतिक अधिकार एकनाथ शिंदेंना नाही. विनायक राऊतांची टीका. शिंदेंनी स्वतःच्या स्वार्थासाठी महानगरपालिका कंगाल केल्याचाही विनायक राऊतांचा आरोप. हिंदू समाजाच्या मटण दुकानांवरती मल्हार सर्टिफिकेशन देणार. मंत्री नितेश राणेंची माहिती. तर मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे मांस खरेदी करू नका. नितेश राणेंचं हिंदू बांधवांना आवाहन. त्यामुळे नवा वाद सुरू होण्याची शक्यता. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत आज विशेष सभा. राष्ट्रवादीचे माजी खासदार देवीदास पिंगळेंविरोधात 18 पैकी 15 संचालकांचा अविश्वास ठराव. अविश्वास ठराव आणण्यामागे गिरीश महाजन असल्याचा पिंगळेंचा आरोप. मूर्तिकारांचं आज परळमध्ये महासंमेलन. मुंबई उच्च न्यायालयाने पीओपी मूर्तीवरती बंदी घातल्यामुळे मूर्तिकार आर्थिक विवंचनेत. संमेलनामध्ये तोडगा न निघाल्यास मूर्तिकार आंदोलनाबाबत चर्चा करणार. गौरव आहुजाला येरवडा पोलिसांनी घटनास्थळी नेत केला पंचनामा. आहुजासोबत त्याचा मित्र भाग्येश ओसवाल सुद्धा होता. पुण्यातील शास्त्रीनगरमध्ये गौरवने केलं होतं अश्लील कृत्य.
राज्यातल्या अनेक प्रमुख शहरांमधलं तापमान वाढलं. मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेच्या लाटेची नोंद. मुंबईतील सरासरी तापमानापेक्षा 5 अंश सेल्सिअस तापमान अधिक. राज्यात मार्चमध्येच उष्माघाताच्या आतापर्यंत 4 रुग्णांची नोंद. महापालिकांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याच्या सूचना. नाशिकमधल्या वाढत्या तापमानाच्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर. नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये प्रत्येकी 10 बेड उष्माघाताच्या रुग्णांसाठी आरक्षित, तर उष्माघात कक्ष सुद्धा उभारण्यात आला. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जेईई मेन्स परीक्षा 2025 सत्र 2च्या तारखा जाहीर केल्या. परीक्षा 2 ते 9 एप्रिल दरम्यान ऑनलाईन पद्धतीने. मुंबईकरांना उद्यानात पुस्तक वाचनाचा आनंद घेता येणार. मुंबई महापालिकेच्या उद्यानात उद्यान ग्रंथालय. लोअर परळमध्ये पालिकेचा उद्यान ग्रंथालय उपक्रम. आनंदवनाच्या अमृत महोत्सवी वर्षापूर्ती सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुष्ठरोग्यांच्या अनुदानामध्ये वाढ करण्याची घोषणा केली. या निर्णयाबद्दल डॉक्टर विकास आमटे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. कचरा वाहतूक श्रमिक संघाच्या लढ्याला यश. 580 सफाई कामगार मुंबई महापालिकेमध्ये कायम. आझाद मैदानामध्ये एकत्र येत सर्व कामगारांकडून एकजुटीचा विजय साजरा. जेजुरी गडावर येणाऱ्या भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू. यापुढे मंदिरामध्ये दर्शनासाठी भारतीय वेशभूषा परिधान करणं आवश्यक. जेजुरीच्या विश्वस्त मंडळाचा निर्णय. पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शन वेळेमध्ये बदल होणार. गाभाऱ्यातील दगडांना पॉलिश करण्यासाठी वेळेत बदल करण्यात येणार. जिल्हाधिकारी आणि मंदिर समितीच्या बैठकीत ठरणार किती दिवस दर्शन व्यवस्था बदलावी लागेल. जळगाव इथल्या प्रसिद्ध दागिने व्यापारी राजमल लखीजन ज्वेलर्स यांच्या खात्यावरील फसवणुकीचा ठपका स्टेट बँक ऑफ इंडियाने हटवला. माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली. नांदेडच्या एका सुशिक्षित जोडप्याने अवघ्या 1.5 एकर शेतात घेतलं कलिंगडचं 52 टन विक्रमी उत्पादन. त्यातून त्यांनी घेतलं 6 लाखांचं उत्पन्न. केरळमध्ये महाराष्ट्राच्या कलिंगडाला अधिक मागणी असून चांगला भाव. ठाण्यातल्या वाघवीड परिसरामध्ये म्हाडामधल्या रहिवाशांना 18 ते 20 तासांपासून पाणी नाही. पाण्याचा टँकर मागवला असता बिल्डर टँकर येऊ देत नाही. नागरिकांचा आरोप. गोंदियाच्या ब्राह्मणी खडकी गावामध्ये महिलांचं ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन. गावाला पाणी पुरवठा करण्याची मागणी. गावात 4 पाण्याच्या टाक्या असून सुद्धा पाणी पुरवठा सुरळीत नाही. जालन्यामध्ये आता जीबीएसचा पहिला रुग्ण. 23 वर्षीय तरुणावरती शहरातील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. आरोग्य यंत्रणा सतर्क. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये आरोपी महिलेच्या बँक खात्यावरनं 5 कोटींचे व्यवहार. पोलिसांकडनं बँक खातं सील. पाव किलो सोनंही जप्त. आर्थिक व्यवहार कोणाच्या माध्यमातून याचा तपास सुरू. नांदेडमध्ये सोशल मीडियावरती तलवार, चाकू तसंच विविध प्रकारची शस्त्र हातात घेऊन दहशत पसरवणाऱ्यांविरोधात सायबर सेलची कारवाई. तरुणांकडून माफी मागणारे व्हिडिओज बनवून पोलिसांनी घडवली अद्दल. धाराशिवमधल्या किरणीमळा परिसरामध्ये अवैधरित्या चालवण्यात येणाऱ्या कत्तलखान्यांवरती पोलिसांची कारवाई. स्थानिकांच्या तक्रारीनंतर जेसीबीच्या साह्याने कत्तलखाने जमीनदोस्त. गॅस वेल्डिंग करत असताना अचानक आग लागली. छत्रपती संभाजीनगरच्या देवळाई परिसरातली घटना. आगीत गॅस सिलेंडरचा स्फोट. विरारमधून 3 महिन्यांच्या बालकाचं अपहरण करणाऱ्या महिलेला मांडवी पोलिसांनी बिहार राज्यातून अटक केली. सदर बालकाची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश. मालमत्ता कर थकवणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांविरोधात महानगरपालिकेने जप्ती आणि लिलाव कारवाईचा धडाका सुरू केला. 21 दिवसामध्ये कर भरणा न केल्यामुळे पालिकेकडून कारवाईचा बडगा. पॅलेस्टाईन हॅकर ग्रुपने एक्सवरील सायबर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. काल जगभरामध्ये एक्सचं सर्व्हर अर्ध्या तासाहून अधिक काळ डाऊन झालं होतं. मस्क यांनी सायबर हल्ल्यात एखाद्या देशाच्या सहभागाचा सुद्धा संशय व्यक्त केला होता. 3रं मूल जन्माला आला. बक्षीस मिळवा. लोकसंख्या वाढीसाठी आंध्र प्रदेश सरकारची नवी योजना. तेलुगू देसम पक्षाचे खासदार कालीसेट्टी यांची घोषणा. मतदार यादीतील गोंधळावरती संसदेत चर्चा व्हायलाच हवी. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींची मागणी.
दिल्ली विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 24 ते 28 मार्च 2025 या कालावधीत होणार. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली सरकार 2025-26 साठी विकसित दिल्ली अर्थसंकल्प सादर करणार. नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर 16 मार्चला पृथ्वीवर परतणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.